संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य मिळवण्याचा दावा महायुतीकडून केला जातोय। बारामती पोटनिवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार रिंगणात नसल्यानं सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी मानली जाते। फक्त विजय नाही तर सर्वोच्च मताधिक्य मिळवून विक्रम करण्याच्या उद्देशानं महायुतीने जोर लावलाय। त्यामुळे बारामतीमध्ये अजितदादांचा विक्रम मोडणार का, नवा रेकॉर्ड होणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागलेत। पुण्यातील नसरापूर या ठिकाणी घडलेल्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलंय। तसंच सांत्वन करतानाही माझ्याकडे शब्द नाही, तुमच्या पोटचा गोळा गेलाय, आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढा विश्वास ठेवा की तो आरोपी जिवंत राहणार नाही असा शब्दही एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना दिलाय। तर आरोपीच्या वडिलांनी जसं योगी सरकार निर्णय घेतात तसंच राज्य सरकारनं निर्णय घ्यायला हवा। आरोपी 3-6 महिने किंवा 1-2 वर्ष जगताच कामा नये अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। विधान परिषद निवडणूक तोंडावर आली असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती। ठाकरेंचे खासदार शिंदेच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं होतं। अशातच उद्धव ठाकरेंनी पक्षात सर्जिकल स्ट्राईक केले। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले। ठाकरे सेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे। संजय जाधव हे ठाकरे सेनेसोबत आहेत असं खुद्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं। त्या दरम्यानच आता परभणीतील एक राजकीय बातमी आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे। पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले। गंगाप्रसाद आणेवार यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे। जिल्हा प्रमुखपदी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करून खासदार संजय जाधव यांना ठाकरेंनी मोठा धक्का दिल्याचं बोललं जाते। महाराष्ट्रात उष्माघाताची तीव्र लाट आली आहे। उपराजधानी नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केलाय। तर अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। वाढत्या तापमानामुळे पशुधनही धोक्यात आले। उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर गेल्यानं मुंबईसह महाराष्ट्र तापलाय। विदर्भात तर उष्माघातानं कहरच केलाय। अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 45 अंशाच्या वर तापमान गेल्यानं जनजीवन विस्कळीत झाले। पॅसिफिक महासागरात पृष्ठभागाचे तापमान वेगाने वाढत असून अल निनो तयार होण्याची शक्यता आहे। परिणामी भारतातही उन्हाचा तडाखा वाढणार आहे। मात्र हा उष्माघात जीवघेणा ठरत असल्यानं संपूर्ण मे महिना आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं बोललं जाते। नागपूरमधील हिंगणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मौदा या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या एका 42 वर्षीय अधिकाऱ्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। वैभव रामेश्वर राठोड असं मृत अधिकाऱ्याचं नाव आहे। पत्नी आणि मुले बाहेर गेल्यानंतर राठोड यांनी टोकाचं पाऊल उचलले। त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही, पण मागील काही दिवसांपासून ते तणावात असल्याचं बोललं जाते। या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे। राठोड यांनी आयुष्याचा दोर कापल्यानं कुटुंबावर आणि कार्यालयात शोककळा पसरली आहे। देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाचे निकाल आज जाहीर होणार आहेत। प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्ता पालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला आज सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। ममता बॅनर्जी, MK स्टॅलिन, हिमंत बिस्वा शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या निकालावर अवलंबून आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावले, तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये यावी यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले होते। त्यामुळे मतदार राजाने नेमका कोणाला कौल दिलाय हे आज ठरणार आहे।
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बिधाननगर या ठिकाणी काल रात्री मतमोजणी केंद्राबाहेर अभूतपूर्व राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्ट्रॉंग रूम बाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. या घटनेदरम्यान घोषणाबाजी आणि प्रतिघोषणाबाजी झाली. दरम्यान या प्रकरणावर भाजपने आरोप केलाय. तृणमूल कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरील त्यांच्या कॅम्पवर पक्षाचे झेंडे फडकावल्यामुळे हा वाद सुरू झाला. तर तृणमूल काँग्रेसनं दावा केलाय की केंद्रीय दलांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर वेतन संरचना, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्याच्या तयारीला आता वेग आलाय. जर आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. जवळपास 50 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा परिणाम अंदाजे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांवर होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 51,480 रुपयांपर्यंत वाढू शकतं. ही वेतनवाढ वेतन श्रेणीच्या 18 वेगवेगळ्या स्तरांवर आधारित असेल. प्रत्येक स्तरावरील सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या सध्याच्या मूळ वेतनानुसार वेगवेगळ्या सुधारणा दिसून येतील. IPL 2026 मध्ये काल झालेल्या डबल हेडर नंतरही गुणतालिकेतील संघांच्या क्रमात कोणताही बदल झालेला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सनं विजय मिळवला असला तरी त्यांना आपल्या जुन्या स्थानावरच समाधान मानावं लागलंय. दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झाला, पण या दुहेरी सामन्यानंतरही गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांनी आपापले सामने जिंकले, परंतु कोणालाही कोणताही फायदा झाला नाही. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केलं. हा कोलकाता नाईट रायडर्सचा या हंगामातील तिसरा विजय होता. त्यांनी एकूण 9 सामने खेळले असून आता त्यांना 7 गुण आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झालाय. या 7 गुणांसह ते 8व्या स्थानावर कायम आहेत. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादला 10 सामन्यांमधील 4थ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु ते 12 गुणांसह 3ऱ्या स्थानावर कायम आहेत. पण त्यांच्या नेट रन रेटमध्ये घट झाली आहे. खतरों के खिलाडीचा 15वा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाची थीम देखील उघड करण्यात आली आहे. यावेळी याला डर का नया दौर असं नाव देण्यात आलंय. कार्यक्रमातील निश्चित स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये जुन्या स्पर्धकांसह अनेक नव्या चेहऱ्यांनाही एंट्री देण्यात आली आहे. खतरों के खिलाडी 15च्या प्रसिद्धीसाठी एक नवीन इंस्टाग्राम पेज तयार करण्यात आले. या पेजवर या सीझन मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये करण वाही, गौरव खन्ना, ऋत्विक धनजानी, विशाल आदित्य सिंग, फरहाना भट, ओरी, रुबीना दिलेग यासह आणखी 5 सेलिब्रिटींचा समावेश असल्याचं म्हटलं जाते.